हाय हॅलो नमस्कार. एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. 1 महिना आधी प्रिपेअर केलं होतं या ट्रिपसाठी. खूप बुकिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि आत्ता तो दिवस आलेला आहे. तो म्हणजे आता मी सकाळी ऑफिस वगैरे कवर करून थर्सडेला आता उद्या सुट्टी टाकली आहे. शुक्रवार, सोमवार आणि मंगळवार अशी सुट्टी टाकली आहे आणि एन्जॉय करायला असे 5 दिवस केरळला जायचं आहे. तर आत्ता आम्ही इथून निघालो आहे. मी आणि माझा मित्र रूममधून निघालो आहे. आता पुढे जाऊन आम्हाला जॉईन व्हायचं आहे तर आमच्या उरलेल्या 11 जणांना विचारा. लेट्स गो गाईज. 5 दिवसांसाठी केलेला केरला प्लॅन सक्सेस करण्यासाठी आम्ही निघालो आणि एक एक करत 12 जण केआरपुरम रेल्वे स्टेशनवर एकत्र झालो. 11 and 12 number of our trip. 13 member we will see later. थोडी वाट बघून बँगलोर एर्नाकुलम हा ट्रेन प्रवास सुरू झाला आणि याची सुरुवात एका विशेष सरप्राईजने झाली. प्रवास रात्रीचा होता तर आमच्यातले दर्दी सिंगर्स जागे होणारच होते. अशा गाण्यांमुळे एनर्जी वाढण्यापेक्षा कमी व्हायला लागल्यामुळे व्यंकटने आधीच पार्सल आणलेल्या जेवणावर आम्ही बोटं फिरवली आणि मग काय, नेहमीचा उनोचा डाव आम्ही संपवला. उनोच्या डावानंतर रात्री विनिलाचा छोटासा भूताचा डाव सुद्धा पाहावयास मिळाला. पहाटे 4च्या सुमारास आम्ही केरला स्टेटमध्ये प्रवेश केला. See guys, but we arrive at Kerala and we have Mallukutti. This will be thumbnail. आणि 5-5:30च्या दरम्यान आम्ही स्टेशनवर पोचलो. We are arrived at Kerala अलुवा स्टेशन. बघा इथून 13वा मेंबर भेटणार आहे. तिथून आपली ट्रिप चालू होणार आहे. आणि मग काय, स्टेशनवर पोचताच सर्व फ्रेशअप वगैरे झाले आणि मग तोपर्यंत 13वा मेंबर आलेला होता. So we finally arrived at Kerala and we found our 13th member. Who is organizer? So how you feel now? I feel happy. I feel excited. आणि अशा पद्धतीने आम्ही सर्व 13 जण या टीटीमधून मुनार, थेकाडी आणि अलिपीला फिरणार होतो. पण हा प्रवास पुढच्या भागात आपण कंटिन्यू करूयात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर नक्की करा. सी यू सून.